नमस्कार. आज आपण रव्यामध्ये शिमला मिरची घालून अशी एक मस्त रेसिपी बनवणार आहोत की घरातील सर्वजण अगदी आवडीने खातील. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी इथे आता मी एक मोठा स्टीलचा बाउल घेतलेला आहे व यामध्ये आता 1 वाटी रवा घालायचा. रवा घेताना निवडून घ्यायचा व इथे आपण बारीक मोठा कोणताही रवा वापरू शकतो. तर इथे मी शिरा उपमा बनवण्यासाठी जो रवा असतो ना तो वापरलेला आहे, कारण सर्वांच्या घरी शक्यतो हाच रवा असतो. आता यानंतर लगेचच जितका रवा आहे ना तितकाच पाणी घेतलेला आहे. तर 1 वाटी रव्यासाठी मी इथे 1 वाटी पाणी घातलेलं आहे. तर आता एका चमच्याने हे चांगलं आपण मिक्स करून घेऊया. इथे पाण्याच्या ऐवजी आपण दही जरी मिक्स केलं तरीही चालेल किंवा ताक जरी वापरलं तरीही चालेल. ही रेसिपी अजूनच टेस्टी बनेल. तर आता पाणी यामध्ये चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. आता रवा चांगला भिजण्यासाठी यावरती झाकण ठेवून फक्त 5 मिनिटासाठी असंच बाजूला आपण ठेवून देऊयात. तर आता लगेच 5 मिनिटांनी पाहूया रवा आपला किती भिजलेला आहे. तर हे पहा, हे जे मिश्रण आहे ते एकदम पातळ म्हणजे सैल होतं आणि आता ते घट्ट झालेलं आहे. तर आपण हे चमच्याने चेक करूया. तर हे पहा, रवा किती छान फुललेला आहे, म्हणजे रवा इथे चांगला भिजलेला आहे. तर आता हे खूपच घट्ट झालेलं आहे. तर यामध्ये आता आपण थोडं पाणी ओतूयात. तर आता मी इथे अजून अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे व हे पाणी आता थोडं थोडं ओतून यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे, कारण हे मिश्रण आपल्याला खूप पातळ नाही बनवायचं, थोडंसं घट्टच ठेवायचं आहे. म्हणून पाणी ओतताना थोडं थोडंच ओतायचं, म्हणजे पाण्याचा अगदी नीट अंदाज येतो. तर आता हे पहा, इथे मी पूर्ण अर्धी वाटी पाणी वापरलेलं आहे आणि हे बॅटर आपल्याला असं ठेवायचं आहे. तर बघू शकताय, खूप पातळ नाही बनवलेलं, अगदी असंच बॅटर ठेवायचं आहे. आता यानंतर यामध्ये चवीपुरते म्हणजे अर्धा चमचा मीठ घालायचं. त्यानंतर 2 कापलेल्या मिरच्या घालायच्या, तसेच 1 मीडियम साईजचा कापलेला कांदा सुद्धा घालायचा. त्यानंतर 1 मीडियम साईजचा कापलेला टोमॅटो घालायचा. त्याचप्रमाणे 1 मीडियम साईजची कापलेली सिमला मिरची सुद्धा घालायची व थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घालायची. आता यानंतर एका चमच्याने हे सर्व साहित्य एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर इथे आपण पाहू शकतोय, मिरची, कांदा, टोमॅटो हे सर्व आपण थोडंसं मोठं मोठं कापून घातलेलं आहे. आपल्याला हवं तर आपण इथे बारीक बारीक सुद्धा कापून घालू शकतो. तर असं मोठं मोठं म्हणजे इथे लांब लांब कापून घातलं तर मुलांना ते खूप आवडतं, कारण पिझ्झ्यामध्ये असे साहित्य असतात. म्हणून इथे मी मुद्दाम असे लांब लांब कांदा, टोमॅटो, मिरची कापून घातलेले आहेत. त्याचप्रमाणे हिरवी मिरची जी आपण घातलेली आहे ती सुद्धा थोडीशी मोठीच कापून घातलेली आहे. तर ही मिरची थोडीशी कमी तिखट आहे. आपल्याला एकदम जास्त तिखट हवं असेल तर डार्क हिरवी जी मिरची असते ती सुद्धा आपण इथे वापरू शकतो, किंवा मुलं खाणार असतील तर मिरची नाही घातली तरीही चालेल. आता इथे बघू शकताय, सर्व साहित्य चांगले मिक्स झालेले आहे व हे मिश्रण पहा, खूप घट्ट नाही की खूप पातळ सुद्धा नाही, असंच मिश्रण आपल्याला ठेवायचं आहे. आता यानंतर लगेचच गॅसवरती एक तवा ठेवायचा. तर मी इथे पॅन वापरलेला आहे. आपण हवं तर चपाती भाकरीचा तवा सुद्धा वापरू शकतो किंवा नॉनस्टिकचा पॅन वापरला तर अजूनच चांगलं होईल. तर आता या पॅनमध्ये थोडंसं तेल घालायचं व हे चांगलं पसरून घ्यायचं. तर खूप कमी तेलाचा वापर करायचा व सुरुवातीला गॅसची फ्लेम मीडियम टू हायमध्येच ठेवायची आहे. व यानंतर लगेचच जे मिश्रण बनवलेलं आहे त्यातलं 1 पळी मिश्रण आपल्याला या पॅनमध्ये ओतायचं आहे आणि हे असं थोडंसं पसरवून घ्यायचं. तर इथे मी थोडंसं जाडच बनवते आहे, तुम्हाला हवं तर पातळसुद्धा बनवू शकता. म्हणजे या मिश्रणामध्ये अजून थोडंसं पाणी ओतून आपण हे पातळसुद्धा बनवू शकतो. तर आता बघू शकताय, अगदी एकसारखं करून घेतलेलं आहे. तर आता आपल्या इथे लक्षात आलंच असेल की आपण इथे रव्याचा उत्तप्पा बनवतोय, पण यामध्ये आपण सिमला मिरची वापरलेली आहे. सिमला मिरची वापरल्यामुळे याची टेस्ट इतकी छान होते ना, अगदी मुलंसुद्धा आवडीने खातात. इतकी मस्त उत्तप्पा हा तयार होतो. तसेच इथे आपण तेलाऐवजी तूप किंवा बटरचा सुद्धा वापर करू शकतो. आता गॅसची फ्लेम आपल्याला इथे मीडियमच ठेवायची आहे आणि हे पहा, वरतून थोडंसं सुकल्यानंतर थोडंसं पुन्हा आपल्याला तेल यावरतून सोडायचं आहे, किंवा तूप किंवा बटरसुद्धा आपण लावू शकतो. तर आता साईडने सुद्धा पहा, थोडासा कलर बदललेला दिसतो. तर आता हा आपण उत्तप्पा पलटून घेऊयात. तर आधी साईडच्या कडा थोड्याशा मोकळ्या करून घ्यायच्या आणि नंतरच पलटायचा, म्हणजे पलटायला अगदी सोपा जातो. तर हे पहा, या पद्धतीने साईडने थोडंसं उलटनं फिरवून घ्यायचं व आता हे आपण पलटून घेऊयात. तर बघू शकताय किती मस्त भाजला गेलेला आहे. दिसतानाच वरून तो किती छान कुरकुरीत झालेला दिसतोय.
व पहिला जो उत्तप्पा असतो ना तो शक्यतो थोडा छोटाच बनवायचा, कारण पहिला जो उत्तप्पा असतो ना तो पटकन पलटला जात नाही. पण यानंतरचे उत्तप्पे मात्र बनवायला अगदी सोपे जातात. तर आता दुसरी बाजू जास्त भाजण्याची गरज नाही, अगदी मिनिटभरासाठी भाजून घेतली तरीही चालेल, किंवा आपल्याला आवडत असेल तर जास्त भाजून घेतलं तरीही चालेल. आता आपण हे पलटून पाहूया. तर हे पहा, अगदी मस्त भाजला गेलेला आहे, किंवा यापेक्षा सुद्धा चांगला भाजून घेतला तरीही चालेल. आता एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात. आता यानंतर पुन्हा मी पॅनमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे. तर तेलाचा वापर इथे खूपच कमी केलेला आहे, म्हणजे अर्धा चमचा पण हे तेल नसेल, म्हणजे इतकं कमी तेल इथे वापरलेलं आहे. आता यावरती हे मिश्रण ओतून चांगलं हे पसरवून घ्यायचं. तर आपल्याला आवडत असेल तर यापेक्षा सुद्धा मोठा उत्तप्पा आपण बनवू शकतो, पण छोटे छोटे उत्तप्पे अगदी बनवायला छान वाटतात. तर आता वरून थोडंसं सुकल्यानंतर पुन्हा यावरती थोडंसं तेल सोडायचं, अगदीच थोडंसं तेल सोडलेलं आहे, किंवा तूप किंवा बटर वापरायचं. आता हा उत्तापासुद्धा छान भाजलेला आहे. आता हा सुद्धा आपण पलटून घेऊयात. तर दुसरा उत्तापा पहा, पलटताना अजिबात जड जात नाही, म्हणजे एकदम सोपं जातं. तर हा उत्तप्पा आपण पलटून घेऊया म्हणजे कळेल. तर हे पहा, अगदी पलटायला इतका सोपा जातो. तर दुसऱ्या साईडने सुद्धा चांगलं भाजून घ्यायचं आहे, आणि यानंतर सुद्धा आपण हे आता पलटून घेऊयात. तर बघू शकता किती छान असे हे उत्तापे तयार होतात, अगदी फटाफट तयार होतात. तर दुसऱ्या साईडने सुद्धा अगदी छान भाजून तयार झालेला आहे. हा सुद्धा आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर अगदी मस्त इथे उत्तापे तयार झालेले आहेत. आता हे उत्तप्पा आपण असंच खाऊ शकतो, खूप टेस्टी लागतात, खूपच छान लागतात, किंवा चटणी किंवा सॉससोबत सुद्धा खाऊ शकतो. पण असे सुद्धा खूपच भारी लागतात. किंवा यावरती थोडंसं सॉस लावून त्यावरती थोडंसं चीज घातलं ना, मुलं तर अगदी आवडीने खातील, इतकं टेस्टी तयार होतं हे. तर आता एक वाटी रव्यामध्ये इथे या साईजचे जवळपास 3 उत्तापे तयार होतात. एक आमचा कधीच खाऊन झालेला आहे. तर बघू शकताय किती दिसतानाच किती छान दिसतात, टेस्टला तर त्यापेक्षा सुद्धा छान आहेत, आणि फटाफट बनतात, कमी साहित्यात बनतात, कमी तेलामध्ये बनतात, व कमी वेळेत सुद्धा बनतात, घरच्या साहित्यात बनतात, व खूप पौष्टिक सुद्धा आहे. मुलं तर अगदी आवडीने खातील. तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा. आणि हो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील. आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत.